एक क्षण थांबा आणि अगदी प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारा. मी नक्की कोण बनत आहे? तुम्ही कोण बनू इच्छिता ते नाही, किंवा लोकांना काय दाखवता तेही नाही. तर खरं तर तुमच्या रोजच्या सवयींमधून, तुमच्या छोट्या छोट्या निवडींमधून आणि तुमच्या प्रतिक्रियांमधनं तुम्ही हळूहळू नकळतपणे कोण बनत आहात. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आपल्याला कळत असो वा नसो, दररोज प्रत्येक क्षणी आपण काहीतरी बनत असतो. आणि आजच्या या चर्चेत आपण याच प्रवासाचा आतल्या 2 मार्गांचा उलगडा करणार आहोत. पण या प्रवासात पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट. जर तुम्हालाही असं वाटत असेल की ज्ञानाने आयुष्य बदलू शकतं, तर हाच सिद्धी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे संवाद आपल्यात होत राहतील. माहितीये, हा जो प्रश्न आहे ना, तो काही आजचा नाहीये. हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर अर्जुनाने कृष्णाला अगदी हाच प्रश्न विचारला होता, जो आज आपल्या सगळ्यांसाठी तितकाच महत्वाचा आहे. आपण बघतो ना आपल्या आजूबाजूला, काही लोक सतत स्वतःवर काम करतात, शिकतात, शांत होतात आणि त्यांचं आयुष्य फुलत जातं. आणि दुसरीकडे काही लोक राग, द्वेष, गोंधळ यांच्या चक्रात अडकून स्वतःला संपवत जातात. असं का होतं? या 2 मार्गांमधला नेमका फरक काय आहे, हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया या 2 आतल्या मार्गांबद्दल. पण त्याआधी आजच्या काळातल्या एका मोठ्या गैरसमजाला थोडं बाजूला सारूया. आजकाल हे ऐकायला खूप छान वाटतं नाही का, की प्रत्येकाचं सत्य वेगळं, काहीही चूक नाही, काहीही बरोबर नाही, सगळं काही रिलेटिव्ह आहे. पण श्रीकृष्ण हा विचार पूर्णपणे नाकारतात. ते अगदी स्पष्टपणे सांगतात, नाही, असं नाहीये. मानवामध्ये 2 स्पष्ट दिशा, 2 आंतरिक प्रवृत्ती काम करतात. एक आहे दैवी संपदा, जी आपल्याला मुक्ती आणि विकासाकडे नेते, आणि दुसरी आहे आसुरी संपदा, जी आपल्याला बंधन आणि विनाशाकडे नेते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे काही सामाजिक शिक्के नाहीत की कोण कोणत्या धर्माचा आहे किंवा काय काम करतो. नाही, हे आहेत आंतरिक गुण, आणि हेच गुण ठरवतात की आपल्या आयुष्यात शांती असेल की गोंधळ, विकास होईल की विनाश. तर मग हे दैवी गुण आहेत तरी काय? हे असे गुण आहेत जे आपल्या आत्म्याला मोकळा श्वास घेऊ देतात. निर्भयता, म्हणजे भीती असूनही योग्य ते करण्याची हिंमत. अंतःकरणाची शुद्धता, स्वतःवर नियंत्रण, इतरांबद्दल दया, नम्रता आणि माफ करण्याची शक्ती. हे गुण आपल्याला हलकं करतात, स्वतंत्र करतात. आणि ह्याच्या अगदी विरुद्ध आहेत आसुरी गुण, जे आपल्याला साखळदंडात बांधून ठेवतात. अहंकार, सततचा राग, क्रूरपणा, कधीही न संपणारी हाव, ढोंगीपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या चुकांची जबाबदारी कधीच न घेणं. हे गुणच आपल्या दुःखाचं मूळ कारण बनतात. एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी. श्रीकृष्ण इथे कोणाला जज नाही करत आहेत. ते कोणाला वाईट किंवा चांगलं ठरवत नाहीयेत. ही फक्त एका प्रेमळ मार्गदर्शकासारखी चेतावणी आहे, दिशेबद्दलची. जसं रस्त्यावरचा दिशादर्शक आपल्याला सांगतो की हा रस्ता पुढे तुटलेला आहे, तसंच हे ज्ञान आहे. ठीक आहे, तर हे 2 मार्ग आहेत हे आपल्याला कळलं. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की एखादी व्यक्ती या मार्गांवर चालायला सुरुवात कशी करते. चला हे समजून घेऊया, कारण हे खूप महत्वाचं आहे. हे बघा, कोणीही एका रात्रीत दैवी किंवा आसुरी बनत नाही, अजिबात नाही. ही एक हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. आपण ज्या गोष्टींचा रोज सराव करतो, ज्या विचारांना आपण मनात येऊ देतो, ज्या चुकीच्या वागण्याला आपण चालतंय म्हणून सोडून देतो, त्यातूनच आपलं चारित्र्य, आपला मार्ग घडत जातो. हे चक्र कसं चालतं माहितीये? समजा आपल्याला राग आला, पहिली पायरी आपण त्याचं समर्थन करतो. त्याची चूक होती म्हणून मला राग आला. मग काय, आपण हे पुन्हा पुन्हा करतो आणि ती आपली सवय बनते. तीच सवय हळूहळू आपल्या स्वभावाचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनते आणि नकळतपणे आपण एक दिशा निवडून त्या रस्त्यावर चालायला लागतो. आपली प्रत्येक छोटी निवड त्या दिशेला दिलेलं एक मत असतं. आता आपण एक काम करूया. या दोन्ही मार्गांचे परिणाम आजच्या जगात, आपल्या आयुष्यात कसे दिसतात याची एक स्पष्ट झलक पाहूया. म्हणजे या 2 देशांमधला फरक अगदी आरशासारखा स्वच्छ दिसेल. आजचा आसुरी मार्ग कसा दिसतो? ते सततचं सोशल मीडिया स्क्रोलिंग आठवतंय? दुसऱ्यांचं परफेक्ट आयुष्य बघून स्वतःला कमी लेखणं, लाईक्स आणि कमेंट्ससाठी आसुसलेलं असणं, करिअर आणि महत्त्वाकांक्षेच्या नावाखाली स्वतःला जाळून घेणं, आणि कितीही मिळालं तरी आतून एक सततची अस्वस्थता, कधीच समाधान न मिळणं. ही एक न संपणारी धावपळ आहे, ज्यात शांती कुठेच नाही.
आणि म्हणूनच श्रीकृष्ण रागाने नाही तर खूप करुणेने काळजीने सावध करतात. ते म्हणतात की हा मार्ग शेवटी आतून कोसळण्याकडे, आंतरिक विनाशाकडे नेतो. बाहेरून कदाचित सगळं चकचकीत दिसेल, पण आतून माणूस पोखरला जातो. याउलट दैवी मार्ग कसा दिसतो? तो खूप शांत आणि स्थिर आहे. यात स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेणं आहे, आपल्या भावनांना समजून घेऊन त्यावर नियंत्रण ठेवणं आहे, क्रूरता न दाखवता धाडसी असणं आहे आणि अहंकार न बाळगता एक सहज आत्मविश्वास बाळगणं आहे. आणि ह्या मार्गाचं अंतिम फळ फक्त बाहेरचं यश, पैसा किंवा प्रसिद्धी नाही, तर ते आहे आंतरिक सार्वभौमत्व. म्हणजे काय? म्हणजे अशी एक मानसिक अवस्था जिथे बाहेर काहीही होवो, सुख येवो किंवा दुःख, मान मिळो किंवा अपमान, आतली शांतता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एक अढळ स्थिरता. तर आता आपण ह्या प्रवासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. कारण हे ज्ञान फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये, हे आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आहे. खरं तर हे ज्ञान आपल्याला एक आव्हान देतं. ते सांगतं की आता वेळ आलीय. त्या माझ्यासोबतच असं का होतं किंवा मी असाच आहे यांसारख्या सब्बींच्या मागे लपणं थांबून आपल्या आयुष्याचं स्टिअरिंग व्हील स्वतःच्या हातात घेण्याची, आपणच आपल्या जीवनाच्या दिशेसाठी जबाबदार आहोत हे स्वीकारण्याची. आता एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, माझ्या रोजच्या सवयी, माझं बोलणं, माझं वागणं, माझे विचार हे मला मोठं बनवत आहेत की लहान? ते मला विस्तारत आहेत की संकुचित करत आहेत? माझे शब्द लोकांना जोडतायत की तोडतायत? श्रीकृष्ण म्हणतात, खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात विवेकाने होते. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे इतरांना जज करणं नाही, तर स्वतःच्या मार्गाबद्दल स्पष्टता असणं. आपल्यासाठी काय पोषक आहे आणि काय विनाशकारी आहे हे स्पष्टपणे पाहण्याची क्षमता. जर तुम्ही सुद्धा आज या क्षणी विनाशाऐवजी विकासाचा, बंधनाऐवजी स्वातंत्र्याचा मार्ग निवडत असाल तर कमेंटमध्ये दैवी असं नक्की लिहा. ही फक्त एक कमेंट नाहीये, हे स्वतःला दिलेलं एक वचन आहे, एक आठवण आहे. जर तुम्हाला या मांडणीतून काहीतरी नवीन मिळालं असेल तर या ज्ञानाचा दिवा पुढे लावण्यासाठी याला लाईक करा, आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा जी अशाच द्विधा मनस्थितीत असेल. आणि हो, आपण या प्रवासात एकटे नाही आहोत. अशाच एका समुदायाचा भाग बनण्यासाठी हार्ट सिद्धीला नक्की सबस्क्राईब करा. आता आपल्याला कळलं की आपण काय बनत आहोत, पण पुढच्या भागात गोष्ट अजून रंजक होणार आहे. श्रीकृष्ण सांगणार आहेत की आपली श्रद्धा, आपलं अन्न आणि आपली कर्म यातूनच आपलं नशीब कसं घडतं. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि विचार करत रहा, माझा मार्ग कोणता